सहकार्याने आपण दक्ष हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून या अंतर्गत महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना केली जाईल। या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक अशा कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल। राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 नवदिशा केंद्रे स्थापन करण्यात येतील। मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आज देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे। युनिकॉर्न्सच्या संख्येतही आपलेच राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे। राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे। पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत। यातून निवडक स्टार्टअप्सला थेट आर्थिक मदत दिली जाईल। या उपक्रमाअंतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल। त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी 25 लाख रुपयापर्यंतची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील। चर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र बांद्रा मुंबई येथे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। यामध्ये नाविन्यता आणि उद्योजकता केंद्रासह सर्व सुविधा असलेली बहुमजली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे। आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक आणि उद्योग निर्माते बनवण्यासाठी राज्यात भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता म्हणजे फिरसा ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र 3 आरोग्य सर्व स्तरावरील नागरिकांसाठी सुलभ, किफायतशीर व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची सुनिश्चिती करणे व त्याद्वारे राज्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढविणे यासाठी आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसिटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे। प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे। ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल। तसेच मुंबई महानगर परिसरात वैदिक ज्ञान, संगीत, परंपरेवर आधारित वेलनेस उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यात येईल। तुम्ही भेट द्यायला या म्हणजे तुम्हाला समजेल। कर्करोग, मधुमेह व हृदयविकार यासारख्या आजारांचे लवकर निदान करण्याकरता एशियाई विकास बँकेच्या सहाय्यतेतून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम राबवण्यासाठी 4,500 कोटी रुपये किमतीची प्रगती योजना प्रस्तावित आहे। राज्यातील 29 महानगरपालिका, 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याकरता समन्वय साधणे व कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे। राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येईल। यामुळे रिअल टाइम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय प्रक्रिया आणि संनियंत्रण करणे शक्य होईल। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना व महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत उपचार संख्येत 1,356 वरून 2,399 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। जवळपास 1,000 आजार त्यात वाढवले आहेत आणि अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1,792 वरून 4,537 पर्यंत वाढवण्यात आली आहे।
या योजनेअंतर्गत जास्त खर्च होणाऱ्या 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी 22 लाख रुपये पर्यंतची रक्कम राज्य आरोग्य हमी